ओ महाराज, तुमचं नाव मोठं, तुमचं काम मोठं, आणि या बायजा आणि पुंडलिकाचं वागणं खोटं. अहो फुगडी काय खेळतायत? संगतीनं वारी काय करतायत? आम्ही समजायचं तरी काय? अहो यांचं नातं तरी काय? भाऊ, हा काय वेडेपणा? भक्तीच्या नात्याला कलंकित करून काळजावर कशापायी घाव घालतोय? मी तर पुंडलिकाची गुरु बहीण. मग अशी संशयाची पापबुद्धी कशासाठी? बायजा, हे तू बोलून उपयोग काय ग? महाराजांना सांगून दे की तुझं कोण काय ऐकणार. लेकरांनो, ऐकावं लागणार. बाळा, अरे ती खरं तेच बोलली. बायजा आणि पुंडलिक गतजन्मीचे बहीण भाऊ आहेत. पुंडलिक तर तिचा गुरुबंधू आहे. विठ्ठलाच्या भक्तीला पंढरपुरात जशी जनाबाई, तशी इथे बायजाबाई. मी धन्य झाले महाराज, मी धन्य झाले. तुम्ही माझ्यावरचा कलंक पुसून मला उद्धाराचा नवा मार्ग दिला. धन्य आपली कीर्ती, धन्य आपले विचार महाराज. महाराज, आपल्या सद्विचाराने माणसांच्या मनात समाधानाचं नंदनवन फुललंय. क्षमा करा महाराज, क्षमा करा. मी या बायजा आणि पुंडलिकाच्या पवित्र बहीण भावाच्या नात्याला कलंक लावला. पोरा, अरे ज्याच्या नजरेत खोट त्याला विषाचं घोट. जिथे सद्गुणांची भेट तिथे मधाचं बोट. गडगडगडाचं बोटे